Hello everyone, welcome and welcome back to my YouTube channel and this is a new vlog. तर ॲक्च्युली हा थोडा विचित्र आहे असं म्हणायला हरकत नाही का, कारण तुम्ही इथे बघा 12:30 होत आहे आणि मला अजिबात झोप येत नाही आहे. आणि आता करायचं काय, कारण आज मी कॉलेजवरून आल्याला मला इतकं थकल्यासारखं लागत, लिटरली माझी अख्खी बॉडी पेन करत होती, तर मी झोपली होती. तर मी डायरेक्ट आता 10-10:30ला उठली आणि थोडा वेळ मग फोन वगैरे बघितला, पण आता समजतच नाही आहे काय करू. थोडंफार रायटिंग वर्क वगैरे आहे, सो ते करू का समजत नाही आहे मला काहीच. म्हणजे मला झोपायचं पण आहे पण झोपायचं नाही पण आहे, म्हणजे अशी करते. कारण मला आता 12:30 वाजले, मी सकाळी उठते 6-6:30-7च्या दरम्यान उठते. तर ते मी उठणारच, कारण मला माझं रुटीन ब्रेक करायचं आहे. जसं मी म्हटलं ते मी कन्सिस्टंट राहू शकत नाही, तर मला कन्सिस्टंट राहायचं आहे. शिवाय मी लवकर झोपू शकत नाही, तर मी लवकर झोपायचं ट्राय करते, पण ते माझ्याकडे होत नाही. तर तोच टाईम माझा फिक्स आहे, लेट झोपणे लवकर उठणे. बट दॅट्स इट, 6-7 तासाची तर झोप होऊन जाते माझी. बट आता मी काय करू हा खूप मोठा प्रश्न आहे. तुमच्यासोबत पण असं काही होतं का, की तुम्ही जर दुपारी वगैरे झोपलं असाल तर रात्री तुम्हाला झोपच येत नाही? तर माझं असं विचार आहे, आता टाईमपास केल्यापेक्षा जे माझं उरलेलं वर्क आहे ते मी कंप्लीट करते. थोडीफार तर झोप येईलच कारण अभ्यास करताना झोप येणार नाही. तर ना, यू कॅन रिलेट विथ मी, ओके? सो या बघूया आता काय करते. तर सो आता फायनली डिसाईड झालं आहे की मी माझं रायटिंग वर्क जे आहे ते कंप्लीट करणार. आणि मला खूप असे कमेंट येत होते की ताई, तू किती तास अभ्यास करतेस, तू कसा अभ्यास करतेस, तुझं स्टडी रुटीन काय आहे. तर यावर मी एक सेपरेट व्लॉग बनवणारच आहे की मी कशा प्रकारे अभ्यास करते, किंवा काय टिप्स फॉलो, असे खास काही टिप्स वगैरे काही फॉलो नाही करत मी. एक नॉर्मल जसं अभ्यास करतो आपण तसंच मी अभ्यास करते. बट ज्या पण छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतं जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल, ते मी त्याचा एक सेपरेट व्लॉग बनवेल. पण एक मोस्टली विचारला गेलेला जो मला प्रश्न असतो, ताई तू किती तास अभ्यास करते, असं मला वाटतं की लोकांना वाटत असेल की मी खूप तास अभ्यास करते, पण तसं काही नाही आहे. सो अशा काही गोष्टी ज्या मी तुमच्या या ब्लॉगमध्ये नक्की क्लिअर करणार, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहाल. सो दी मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन की ताई तू किती तास अभ्यास करते. तर खरं सांगू का, तर मी मच्छर डिस्टर्ब करत आहे. सो खरं सांगू का, तर मी टाईम बघून किंवा तास ठरवून अभ्यास कधीच करत नाही, की लाईक मला आज 5 तास अभ्यास करायचा आहे, 7 तास अभ्यास करायचा आहे, किंवा मी 12 तास अभ्यास करणार. माझं असं काही नाही आहे. माझं सिम्पल आणि सरळ लॉजिक आहे. मी स्वतःला टास्क देते, किंवा म्हणू शकतो असं मी ठरवून घेते की आज मला हे रायटिंगवर कंप्लीट करायचं आहे. मग ते रायटिंगवर कंप्लीट करायला म्हणा, किंवा तो टॉपिक कंप्लीट करायला मला 1 तास लागो, 10 तास लागो, 12 तास लागो, किती काही लागो, तो टॉपिक कंप्लीट करते आणि मग मी झोपते, किंवा मग मी दुसऱ्या कामाकडे वळते. जर मला माहीत असेल की टॉपिक खूप जास्त मोठा आहे, माझ्याकडून नाही होऊ शकणार कंप्लीट, किंवा मग माझं बाकी काम राहून जाईल, तर मी काय करते, हाफ आता कंप्लीट करते, किंवा हाफ मॉर्निंगला करते, किंवा हाफ आता करते, हाफ उद्या करते. तर मी असं शफल करत राहते. पण मी टाईम डिसाईड नाही करत की लाईक मला इतक्या वेळ आहे तर मला इतक्याच तास अभ्यास करायचा आहे. माझं असं काही नाही आहे. आणि मला असं पर्सनली वाटतं की आपण 8-8 तास 10-10 तास अभ्यास करणं इट्स नॉट अ इझी टास्क. त्यासाठी खूप कन्सिस्टंटी लागते आणि खूप काही गोष्टी असतात. माझं असं म्हणणं आहे की आपण थोडे टॉपिक जरी व्यवस्थित प्रिपेअर केले तरी दॅट्स मोर दॅन सफिशियंट, बिकॉज ते चांगलं आपण प्रिपेअर करतो. तुम्ही खूप वेळ एकाच ठिकाणी बसू नाही शकत ना. शिवाय मी काय करते, अभ्यास केल्यानंतर थोडा असं मधामध्ये ब्रेक, जसं पाणी पिते, थोडी रिलॅक्स होते. तर यांनी काय होतं, आपला माइंड पुन्हा प्रोडक्टिव्ह होतो, पुन्हा आपल्याला रिलॅक्स्ड फील होतं आणि आपण पुन्हा एका नव्याने अभ्यासाला लागतो. तशा काही छोट्या गोष्टी असतात. आणि प्लीज हे डोक्यातून काढून टाका की मी खूप तास असा अभ्यास करते, तसं काहीच नाही आहे. मी स्वतःला टास्क देते आणि त्यानुसार मी अभ्यास करते. आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट म्हणजे ॲक्युरेट 12:30 वाजले आहे. तर आता मी जे रायटिंग वर्क करणार आहे त्याला ॲप्रॉक्स मला 1 तास लागू शकतो. तर झालं, मग मी ते रायटिंग वर्क करेन. हां, एक गोष्ट जी आहे, जी आता मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण सांगेल, जो तुम्ही म्हटलं तर की स्टडी ब्लॉग टाका. तर रायटिंग वर्क करताना एक गोष्ट ही करायची की तुम्ही जे लिहत आहेत ना, तर ते थोडं वाचून लिहा, किंवा थोडं कॉन्सन्ट्रेशनही लिहा. त्यांनी काय होईल की तुमचं अर्धं रीडिंग किंवा अर्धा अभ्यास तिथेच होऊन जातो.
म्हणजे तुम्हाला सतत एकच एक गोष्ट वाचायची गरज नाही पडत. आणि जर एखादी गोष्ट जर तुमच्या रीडिंगमधून जर व्यवस्थित गेली ना तर तुम्हाला ते क्लिक होऊन जातं नेक्स्ट टाईम अभ्यास करताना की हां यामध्ये अशा गोष्टी आहेत. तशा खूप काही छोट्या गोष्टी असतात ज्या मी फॉलो करते आणि ते ऑटोमॅटिकली होतात. म्हणजे माझ्या गुणात तर मला ते स्पेशली लक्ष ठेवून करायची गरज नाही पडत. म्हणजे मी काय म्हणतो तुला ते आता हॅबिच्युअल झाली मी त्या गोष्टीला. सो या तुम्ही पण असं हे नका करू की मी आज 5 तास अभ्यास करणार, मी 10 तास अभ्यास करणार. मला नाही वाटत इट इज पॉसिबल. जर तुमच्याकडून होत असेल तर हॅट्स ऑफ टू यू गाईज. बट कन्सिस्टन्सी ठेवा, थोडं ट्राय करा. मी पण खूप कन्सिस्टंट नाही आहे. माझ्याकडून पण 1-2 दिवस स्किप होऊनच जातात अभ्यासाचे. खूपदा तर मी घरी रिलॅक्सच करताना मिळेल. पण या जे माझं वर्क आहे मी मोस्टली ट्राय करते की ती विदिन टाईम विदिन डेडलाईन्स हे कंप्लीट होतं आणि ते मी करतेच एनी हाऊ. तर मला उद्याची डेडलाईन आहे तर विदिन दॅट माझं वर्क कंप्लीट होऊन सबमिटेड असतंच. सो या खूप काही गोष्टी असतात अशा ज्या मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या क्लिअर करेलच. बट मी टू बी व्हेरी ऑनेस्ट मी तास ठरवून अभ्यास करत नाही किंवा मी 12 तास 11 तास 10 5 तास देखील अभ्यास करत नाही. इट डिपेंड्स की मी काय प्रिपेअर करत आहे, कोणता अभ्यास करत आहे, काय रायटिंग वर्क करत आहे, कोणता टॉपिक प्रिपेअर करणार आहे, कशासाठी प्रिपेअर करत आहे. तो ह्या सगळ्या गोष्टीवर तो टाईम डिपेंड करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की एक्झाम टाईममध्ये होतं खूपदा की मी फॉर एक्झाम्पल 6-6:30ला अभ्यासाला बसलं मला 12-1 देखील वाजतात, 2 देखील वाजतात. सो दॅट डिपेंड्स की जोपर्यंत तो टास्क कंप्लीट होत नाही किंवा तोपर्यंत माझं प्रिपरेशन होत नाही तोपर्यंत मी उठत नाही. सो या आय होप की हे जर गोष्टी तुम्ही देखील फॉलो केल्या तुम्हाला देखील हेल्प होईल. पण सगळ्यांची आपापली स्ट्रॅटेजीज असतात, सगळ्यांचे आपापल्या हॅबिट्स असतात. तर फॉलो देम. जर त्या चुकीच्या असतील तर त्याला सुधारावा. पण माझं हे म्हणणं नाही की तुम्ही माझंच फॉलो करा, कारण होऊ शकतं जर तुम्ही माझं फॉलो करायला गेले तर तुमचं एक पॅटर्न डिस्टर्ब होऊन जाईल आणि तुम्ही कुठेतरी डिस्ट्रॅक्टेड होऊन जाल. सो ट्राय समथिंग न्यू अँड विच इज बेनिफिशियल फॉर यू. सो या आता मी माझं रायटिंग वर्क करते आणि मग थोड्या वेळ तुम्हाला भेटते. बघूया झोप येते की काय येतं. सो इथे माझं रायटिंग वर्क झालं आहे कंप्लीट. सो आता ॲज यू कॅन सी आय एम नॉट एबल लाईक यू कॅन सी ऑर नॉट 2 वाजतात. सो आता थोडा वेळ आराम करते. म्हणजे 3, 4, 5, 6 4.5 तासाची झोप होऊन जाईल. अँड मग सकाळी उठते आणि मग तुम्हाला भेटते. आणि सो दॅट्स इट. ब्लॉग इथे संपला नाही, समोर दाखवतेच सकाळी उठल्यावर मी काय कसं करते तर. सो या गुड नाईट. खरं सांगायचं झालं तर झोप तर येत नाही आहे. पण जर मी आता झोपली नाही ना तर काय होईल तर उद्या कॉलेज आहे तर कॉलेजमध्ये मला असं ते ढुलक्या चालू राहतील माझ्या. सो इट्स बेटर की आता मी थोडा वेळ आराम करून अँड उद्या कॉलेजमध्ये मी फ्रेश राहील आणि नवीन जे काही शिकू ते व्यवस्थित लक्षात देखील राहील. सो या आराम इज थोडाफार इम्पॉर्टंट. सो दॅट्स इट. गुड नाईट. आणि भेटे तुम्हाला थोड्या वेळात म्हणजे डायरेक्ट सकाळी. ऑलमोस्ट आता सकाळ झालीच आहे, 2 वाजले. थोड्या वेळात आता सूरज चाचू आ जाएंगे. सो या बाय बाय. सो टू बी व्हेरी ऑनेस्ट हा माझ्या रुटीनचा पार्ट नव्हता याआधी. पण मी आता रिसेंटली ही गोष्ट जी आहे म्हणजे थोडीफार एक्झरसाईज करणं ही मी रुटीनमध्ये ॲड केली आहे. बघूया त्याला पण किती कन्सिस्टंट राहू शकते. पण मी खूप ट्राय करत आहे की मी या गोष्टीला कन्सिस्टंट राहू शकेल. सो डेली उठून थोडंफार का होईना थोडीफार बॉडी स्ट्रेचिंग, थोडाफार लाईट योगा, लाईक नेक रोटेशन, शोल्डर रोटेशन, नी रोटेशन, अशा काही गोष्टी ज्या आहे ते मी करते. ज्याने मला इनफॅक्ट चेंज असं जाणवलं की मला सकाळी उठल्यानंतर हे सगळं जेव्हा मी करते ना मला थोडंसं रिलॅक्स फील होतं, मला फ्रेश फील होतं आणि मला असं खूप प्रोडक्टिव्ह झाल्यासारखं वाटतं आणि खूप छान वाटतं. तर मला असं वाटते की ह्या गोष्टी मी आधी केल्या नाही, इट्स माय फॉल्ट. पण जर तुम्ही पण अजूनपर्यंत असं काही स्टार्ट केलं नसेल तर तुम्ही पण स्टार्ट करा. इवन तुम्ही जिम अँड ऑल पण लावू शकता. इट्स ऑल अप टू यू. बट काही गुड हॅबिट्स ॲड करणं इट्स व्हेरी नाईस थिंग. सो दॅट्स इट. सो तुम्हाला मी आता बाहेरचा व्ह्यू दाखवते. हे बघा ऑलमोस्ट आता 7 वाजत आहे आणि मस्त असं हलकं थंड असं वातावरण आहे. अँड जस्ट लुक ॲट द स्काय.
अमेझिंग राईट. सो या आताच मी जस्ट घरी आली आहे कॉलेजवरून आणि खूप असा मस्त दिवस होता आजचा. नेहमीप्रमाणेच एखाद दिवस चालला जातो असा ठीकठाक, पण आजचा छान होता. सो आय एम हॅपी टुडे. सो आल्याबरोबर छान पहिले फ्रेश वगैरे होऊन घेतलं आणि पहिले पिते मी थंड थंड पाणी आणि थोडं रिलॅक्स करते, थोडा वेळ आराम वगैरे करते. मग तेच विदिन 6:30 to 6 जेवण वगैरे आटपून घेते आणि मग पुन्हा तेच आपलं रुटीन, थोडंफार रायटिंग वर्क, थोडाफार टाईमपास, असं सगळ्या गोष्टी ऑल इन वन मिक्स. सो हा होता एक रँडम ब्लॉग की मला काय कसं मी टाईम स्पेंड केला, मला रात्री झोप येत नव्हती अँड ऑल. सो या दॅट्स इट फॉर द डे. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट मिस टू प्रेस द बेल आयकन. सो या बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.